पुण्याचे आमदार योगेश टियेकर यांचे मामा सतीश वाघ हत्या प्रकरणात जादूटोण्याचा प्रयोग झाला असल्याचं कळतंय। पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रात ही बाब स्पष्ट आहे। टियेकर यांचे मामा सतीश वाघ यांची 3 महिन्यांपूर्वी पुण्यातल्या शेवाळवाडी या ठिकाणावरून अपहरण झालेलं होतं। सतीश यांची पत्नी मोहिनी वाघ यांनी प्रियकर अक्षय जवळकर याला सुपारी देऊन सतीश वाघ यांची हत्या केली। या प्रकरणात पोलिसांनी आता दोषारोपपत्र सादर केलंय आणि या दोषारोपपत्रात वाघ यांच्या हत्येपूर्वी जादूटोणा करण्याचा प्रयत्न झाल्याचं म्हटलेलं आहे। अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडून। चंद्रशेखर, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? आणखीन एक अँगल आता या बातमीतून समोर येताना दिसतोय। नक्कीच भाजपचे जे आमदार आहेत योगेश टिळेकर यांचे हे मामा आहेत आणि यांची जी हत्या झाली ती बरोबर 3 महिने हत्येला पूर्ण झालेले आहेत। त्यांची पत्नी मोहिनी वाघ यांनी सतीश वाघ यांची सुपारी देऊन हत्या केली होती। अक्षय जावळकर हा मोहिनी वाघ यांचा प्रियकर होता आणि यांची सगळी हत्या सकाळी 6च्या सुमारास पुण्यातील शेवाळवाडी परिसरातून त्यांच्या घरापासून त्यांची किडनॅपिंग करण्यात आली होती। खरं तर या हत्येमागे अजून एक धक्कादायक जी बाब समोर आलेली आहे की जादू टोण्याचा प्रयोग या सगळ्या हत्येच्या पूर्वी करण्यात आल्याची जी चार्जशीट आहे ती पोलिसांनी आता न्यायालयाच्या समोर दाखल केलेली आहे। खरं तर पोलीस या सगळ्या चार्जशीटमध्ये वेगवेगळे ज्या महत्वाच्या बाबी त्या न्यायालयाच्या समोर सादर केलेल्या आहेत। यात प्रामुख्याने जर आपण एक बाजू पाहिली तर सतीश वाघ यांची जी हत्या झाली ती पुण्याजवळ असलेल्या उरळी कांचनच्या एका डोंगरामध्ये झाली होती आणि त्या डोंगराच्या इथं त्यांचा मृतदेह आढळला होता। त्यापूर्वी सतीश वाघ यांच्यावरती जादूटोण्याचे वेगवेगळे प्रयोग केल्याची सुद्धा माहिती समोर येत आहे। लागवी निश्चित धन्यवाद चंद्रशेखर, तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।